हॅलो, आज आपण बनवणार आहोत विदाऊट आलू बर्गर. एकदम हेल्दी होईल. 3 मी बीट घेतले आहेत उकडून, मग त्याला चांगलं किसून घ्यायचं आहे. आलं लसूण मिरचीची पेस्ट करून घ्यायची. याच्यात घालायचं आहे बाइंडिंगसाठी साबुदाण्याचं पीठ. ते घरीच भाजून घ्यायचं साबुदाणा थोडा वाटीभर आणि त्याचं मिक्सरमधनं पीठ करून घ्यायचं आहे. तिखट घालायचं आहे, आलं लसूण मिरचीची पेस्ट घालायची आहे, चवीनुसार मीठ घालूयात. त्याच्यानंतर हे सगळं मळून घ्यायचं आहे आणि बाजूला 10 मिनिटांसाठी ते रेस्टवर ठेवायचं आहे. म्हणजे तो साबुदाण्याचं जे पीठ आहे ते चांगलं फुलेल त्याच्यामध्ये आणि गोळा तो जो आहे आपला मळलेला तो पण छान घट्ट होईल. त्याच्यानी टिक्की एकदम क्रिस्पी होते. आता हा आपण मळून झालेला गोळा बाजूला ठेवून देऊयात 10 मिनटं. सॅलडची तयारी करूयात. याच्यासाठी घेतला आहे कांदा, थोडा स्लाईसमध्ये कट केला आहे. बारीक शिमला मिरची चिरून घेतली आहे आणि काकडी चिरून घेतली आहे बारीक. ह्याच्यामध्ये घालायचं आहे आता मेयोनीज. मी घरी बनवलं आहे मेयोनीज, ते घातलं आहे. मीठ घालायचं आहे चवीनुसार, हर्ब्स थोडेसे आणि चिली फ्लेक्स थोडं, ज्याच्याने टेस्ट चांगली येईल म्हणून. मग टिक्की बनवून घेऊयात. गोल आकार द्यायचा आहे टिक्कीला. रव्यामध्ये घोळून घेतली आहे आणि शॅलो फ्राय करून घेतलं आहे. 2 टिक्क्यांना मी रवा लावला आहे, एकाला न लावता पण केलं आहे. एकीकडे बर्गरला सॉस लावायचा आहे, खाली आपला टोमॅटो सॉस, वरून कांदा घालायचा आहे उभा आपण जो चिरून घेतला आहे. त्याच्यावरती हे मेयोनीजमध्ये मिक्स केलेलं सॅलड घालूयात. टिक्की ठेवायची आहे, त्याच्यावरती चीज ठेवायचं आहे आणि मग टोमॅटो ठेवायचा आहे. मग हे झाल्यानंतर वरचा बर्गर ठेवायचा आहे, पुन्हा पाव ठेवायचा आणि तव्यावरती थोडासा गरम करून घ्यायचा आहे, म्हणजे जेणेकरून चीज पण थोडं मेल्ट होईल. मस्त एकदम क्रिस्पी लागतं आहे. मी अजून एक बर्गर बनवून घेते. त्याच्यातही टिक्की ठेवायची. एकामध्ये मी रवा लावलेली टिक्की ठेवली, एकामध्ये साधी ठेवली आहे टिक्की. असं आपले दोन्ही बर्गर एका वेळेस तयार होतात. तवा मोठा असेल तर एका वेळेस तुमचे 3-4 बर्गर पण एका वेळेस तयार होऊ शकतात. मस्त लागतो आहे हा बर्गर. विदाऊट आलू असल्यामुळे एकदम टेस्टी आणि हेल्दी आहे. एकदा नक्की करून बघा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.